ज्यावेळेस VSTMची पाण्याचा प्रश्न होता मराठवाड्याचा, त्या संदर्भात देखील काळे साहेबांनी सभागृहात आवाज उठवला. ज्या ज्या वेळेस समाजाला अशी अडचण आली त्यावेळेस मी कोण हे विसरून मी अगोदर कार्यकर्ता ही भूमिका घेऊन विक्रम काळे साहेबांनी आतापर्यंत जीवनामध्ये काम केलेलं आहे आणि सातत्याने काम करत असतात, सभागृहात बोलत असतात, सरकारला देखील सूचना करत असतात आणि आपल्या मित्रपरिवारांचे, शिक्षकाचे प्रश्न सोडून घेण्यासाठी, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत आग्रही असतात आणि म्हणून त्यांच्या वाखण्यासारखा हा गुण आहे. आणि त्याच्याबरोबरच ही शिक्षक मराठवाडा संमेलनाचे आयोजन त्यांनी करतात. आज आल्याबरोबर आम्ही बघितलं गेटवरच आमचं स्वागत केलं. मग प्रशासनातले 2 पदाधिकारी इथे यायला लागले. मग त्या मॅडमला आधीच सांगून ठेवलं होतं की आपल्या अडचणी आहेत, आम्ही सभागृहात तर मांडतो पण इथं आल्यावर देखील काही दिसलं पाहिजे, बोलकं चित्र दिसलं पाहिजे. अगोदर युद्धाबद्दलच्या घोषणा दिल्या. आम्हाला आता युद्धाची गरज नाही, आम्हाला बुद्धाची शांतीची गरज आहे. ते देखील आम्हाला इथे बघता आलं आणि ह्या गोष्टी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण जे जगामध्ये युद्ध आलं आहे त्यांना कळवलं पाहिजे. युद्ध हे कोणालाही परवडणार नाही. जपानमध्ये ज्यावेळेस झालेला त्या शहरावरचा हल्ला, त्यावेळी टाकलेला बॉम्ब, आता त्याच्यापेक्षा नवीन एआयच्या माध्यमातून, कृत्रिमतेच्या माध्यमातून मिसाईल नवीन आले, सामुग्री आलेली आहे. आणि मग परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की आता जगाला आम्हाला युद्धाची आवश्यकता नाही, शांततेची आवश्यकता आहे. भौतिक सुखांच्या संपत आल्या, न्याय आम्हाला आहे, परंतु कुठेतरी ईर्षेपोटी या ठिकाणी युद्ध निर्णयामध्ये हा आज गॅस भेटत नाही, आज पंपावर डिझेल 1 महिन्याचा म्हणून आम्ही सांगतोय. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला पुढे समोर जावं लागणार आहे. हे जगामध्ये परवडणाऱ्या गोष्टी नाहीत आहेत, कोणतरी माघार घेतली पाहिजे. आणि म्हणून ही सगळी गोष्ट या ठिकाणी आम्हाला दाखवली. आणि त्याच्यानंतरचा दुसरा पाठ दाखवला खंदारे मॅडम, काहीतरी त्यांचं नाव आहे, की शिक्षकावर किती बोज या प्रकारचा आहे, किती कामं लावले जातात. एका मुलीला त्या ठिकाणी उभा केलं होतं आणि तिच्या बाजूने काड्या बांधल्या होत्या आणि एवढे काम आम्हाला करावे लागतात, हे त्यांनी त्यांचे व्यथा म्हणायचं काम केलंय. पण मला असं वाटतंय